पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जेव्हा नवीन ग्रामपंचायती झाली ना, अहो मी एक विहीर ताब्यात घेऊन इरिगेशनच्या खात्याची एक विहीर ताब्यात घेऊन पाणी योजना केली. तिथं पाणी सगळ्या घरोघरी पाणी दिलं. इव्हन त्यावेळी बोरिंग घेतल्या सगळ्या, बोरवेल घेतल्या. आमच्याकडं कॅनल जात असल्यामुळं लगेच बोरिंगला पाणी लागायचं. पण ते पाणी इतकं उपयोगी झालं, की ते वापरायला मिळालं. त्या क्षार असल्यामुळे ते पिण्यासाठी नाही. परंतु ज्या पाण्या होत्या त्याचं फिल्टर शुद्धीकरण करून लोकांनी कसं तरी गोंधळल्याकडे तर असा भाग होता की ती घरटी आहे ना पाण्याची प्रॉब्लेम येतो. लोक पाण्याची कॅन घडून गाडीला लावून सायकलला लावून अशी गाववर फिरून तिथं पाणी आणत होते. म्हणजे लोक म्हणायचे काय सर ग्रामपंचायत म्हणजे छोटी ग्रामपंचायत आहे, सुरुवात आहे ग्रामपंचायतीची, ही परिस्थिती अवघड आहे. मी इव्हन किर्लोस्कर कंपनीला त्यांनी कामगार क्षेत्रात काम केलं, तिथं मी इंडियनचा अध्यक्ष होतो. त्यांच्यातर्फे गोंधळी नगरला मी एक बोर केलं बघा. आणि त्या लोकांना भले ते एक 400-200 लोकांचंच काम असेल, परंतु तिथं पाण्याच्या टाक्या ठेवल्या, कंपनीने सहकार्य केलं, पाण्याच्या टाक्या ठेवल्या आणि तिथं लोकांना पाणी दिलं. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.